अशी आमची इच्छा आहे. तुम्ही त्याकडे कशा खरं सांगायला गेलं तर मला सुद्धा कालचा तो सुखद धक्का होता. कारण आमचे नेते सुभाषराव देसाई हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या फळीतले नेते, पहिल्या फळीतले नेते. आज त्यांचं वय वर्ष 84 आहे आणि शिवसेनेला बरोबर 60 वर्ष झालेली आहेत. म्हणजे गेले 60 वर्ष ते शिवसेनेचं काम करतात. आणि त्यांनी प्रेमानं त्यांनी जे जाहीर केलं म्हणण्याची आपली भावना माझ्याबद्दल व्यक्त केली. कारण मी त्यांच्या हाताखालीच घडलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांच्या हाताखालीच जिल्हा परिषद लढलो, जिंकलो, तालुका प्रमुख झालो, नंतर आमदार झालो. त्यामुळे त्यांनी माझं अनेक वर्षाचं काम बघितलं, माझे कष्ट बघितलेत. त्यामुळं त्यांनी ती भावना केली व्यक्त की भास्कर जाधव मंत्री काय कधीही होऊ शकतील, पण ते मुख्यमंत्री झालेले मला बघायला पाहिजेत. असं जेव्हा त्यांनी उद्गार काढले तेव्हा खरंच मला देखील खरं सांगायला गेलं तो आश्चर्याचा धक्काच बसला. बाबर तालुक्यात एखादा प्रकल्प येण्याच्या हालचाली सुरू आहे, पण तो नेमका कोणत्या भागात, मार्गतावरचा असेल किंवा या भागात असेल, पावसाळ्यात अशा काय तुमच्या अभ्यासानुसार कसं कोणता प्रकल्प प्रस्तावित MIDC चर्चा सुरू आहे, कोण करतंय? पालकमंत्री सगळं फसवण्याचा धंदा आहे हा, सगळा फसवण्याचा धंदा आहे. आणलेली MIDC रद्द केली ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात. ती केमिकल विरहित होती, कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नव्हतं, कोणाच्याही जबरदस्तीनं जागा घेतली जात नव्हती. दुसरी गोष्ट 4 ते 6 हजार महिलांना काम देणारी मी इंडस्ट्री आणली होती. ती ज्यांनी रद्द केली ते जर नवीन इंडस्ट्री आणत असेल तर माझं 100% त्यांना पाठिंबा आहे. पण मी तुम्हाला आज सांगतो असं काहीही होणार नाही. ह्या सगळ्या थाप आहेत. येऊन गेले हॉस्पिटल मिस चालू करणार असे बोलून गेले, पण अद्याप काही त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. असं आहे की हे निरामय हॉस्पिटल ज्या वेळेला आपण दिलीप वळसे पाटील एनर्जी मिनिस्टर होते त्यावेळेला हे आपण करण्याचा अंतिम टप्प्यात आणलं होतं, पुन्हा सुरू करण्याचं. त्याच्यानंतर बावनकुळे त्यावेळेला पॉवर मिनिस्टर झाले, एनर्जी मिनिस्टर झाले, म्हणजे वीज मंत्री झाले. त्यांनी त्यावेळेला मी त्यांच्या पाठीमागे लागून त्यांनी ते अंतिम स्वरूपामध्ये आणलं होतं. परंतु इथे एक मंदबुद्धीचे नेते आहेत. ते मंदबुद्धीचे नेते बावनकुळेंना भेटले आणि म्हणाले मी माझी एक हॉस्पिटलची समिती, माझी संबंधित असलेले एक हॉस्पिटल मी इथं आणतोय. मला बावनकुळेंनी बोलवलं आणि सांगितलं भास्करराव ते असं असं करतायत, माझ्या पक्षाचे आहेत. मी म्हटलं कुणी केलं ह्याला महत्व नाही, झाल्याशी कारण आहे, करायला सांगा. पण मी तुम्हाला आज सांगतो हा मंदबुद्धीचा माणूस आहे, हा चांगल्या कामाला नेहमी विरोध करतो, हा काही करणार नाही. हे मी तेव्हा सांगितलं होतं. महाआरतीनंतर भास्कर जाधवचं पुढचं मिशन काय असेल? असं आहे की ही रामरक्षा महाआरती हे आमच्या लोकांनी याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. यांना चोर 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 करून ह्यांना जो अहंकार झालेला आहे, ह्यांना जी मस्ती आलेली आहे, हे समोरच्या माणसाला तुच्छ लेखून बोलत असतात. यांचं प्रत्येक वेळी बोलणं म्हणजे ज्याचं नाव घेण्याच्या योग्यतेचं नाही तो पण माणूस कोणाबद्दलही काही बोलतो. किंवा हे जे सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करतात, ती बाई आहे की तो पुरुष आहे, त्याचं वय बघत नाही, त्याचा अधिकार बघत नाहीत. वाटेल त्या परिस्थितीमध्ये कोणालाही कोणाच्या घरादारात बद्दल जाऊन जे घाणेरडं बोलतात ना, या लोकांना खऱ्या अर्थानं ह्या प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं चोर चोर करून त्यांना महाराष्ट्राची संस्कृती शिकवण्याची वेळ आली, ती मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.